राज्यासह देशात जानेवारी ते मार्च महिन्यात सरासरीच्या 112% अवकाळी पावसाचा अंदाज. प्रशांत महासागरातील एल निनोची स्थिती मार्च अखेरपर्यंत कायम. उद्या अर्ध्या मुंबईत पाणी कपात. अप्पर वैतरणा जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. नांदेड जिल्ह्यात 104 प्रकल्पात 70% पाणी साठा. गेल्या वर्षीच्या तुलनेत 8% कमी पाणी. सोलापुरात उद्या पाणी पुरवठा बंद. उजनीवर दुरुस्तीची कामं. नागपुरात उद्या 24 तास पाणी पुरवठा बंद. गोरेवाडात इंटरकनेक्शन जोडण्यासाठी पाणी पुरवठा बंद. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद. बाजार समितीतील कांदा नेण्यास वाहन चालकांचा नकार. अभिनेते सयाजी शिंदेंचा मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा. सयाजी अंतरवाली जरांगेंच्या भेटीला. लोकसभा निवडणुकीआधी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत सरकारचा मोठा निर्णय येण्याची शक्यता. सरकार CAA 2019 नियम अधिसूचित करण्याच्या तयारीत. हिंडनबर्ग प्रकरणी गौतम अदानींना मोठा दिलासा. प्रकरणाच्या SIT चौकशीची गरज नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा. पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली. रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्या कंपन्यांकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष. मुंबईतील सिद्धिविनायकाचं गाभारा दर्शन आजपासून 5 दिवस बंद. 7 जानेवारीपर्यंत बाप्पाच्या मूर्तीला सिंदूर लेपन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची आज 193वी जयंती. साताऱ्यातील जन्मगावी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत कार्यक्रम. रुग्णाला आयसीयूत दाखल करण्याबाबत नव्या गाईडलाईन्स. कुटुंबाच्या इच्छेशिवाय गंभीर रुग्णाला आयसीयूत दाखल करता येणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेचं लवकरच सुपर ॲप. अनेक सुविधा एकाच ॲपवरती उपलब्ध होणार. गुरुग्रामच्या नरसिंगपूरमध्ये दिवसाढवळ्या घरात शिरला बिबट्या. वनविभाग पोलिसांकडून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न. ई-रुपी माध्यमातून एका दिवसात 10 लाख व्यवहारांचा विक्रम. RBIनं दिली माहिती. कुष्ठरोग शोध अभियानांतर्गत राज्यात 6,629 नवे कुष्ठरोगी. चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 487 रुग्ण. नववर्षाच्या पहिल्या दिवशी जपानमधील भूकंपात 48 लोकांचा मृत्यू. जपान सरकारची अधिकृत वृत्तसंस्था NHKचा अहवाल. जपानमध्ये 155 भूकंपाचे धक्के. वाहन चालकांच्या आंदोलनानं राज्यात एका दिवसात 525 कोटींचं नुकसान. 15 लाख मालवाहू वाहनं थांबली. दिल्लीत दाट धुक्याच्या विमान सेवेवर परिणाम. अनेक विमानं उशिरानं प्रवासी ताटकळले. मुंबईत सकाळी दाट धुक्याची चादर. थंडीची अजूनही प्रतीक्षाच. मात्र उंच इमारती धुक्यात हरवल्या. आसाममध्ये गोलघाटमध्ये भीषण अपघात. बालिजा जवळ अपघातात 12 जणांचा जागीच मृत्यू. चीनशी वास्तवाचा आधारेच व्यवहार आवश्यक. परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याकडून पुन्हा अपेक्षा व्यक्त. भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान दुसरी टेस्ट आजपासून. विजय साकारून सिरीजमध्ये बरोबरी करण्यास टीम इंडिया सज्ज.